बंद होत नाही. म्हणजे आमच्या गोरोबा काकाने अर्थात गोरोबा काकाच्या घरी आमच्या परमात्म्याने माती वाहण्याचं काम केलं. याला व्यावहारिक सेवा म्हटलं जातं. आता पारमार्थिक सेवा पण ते पुढे पाहणार आहोत. मनवले सेवा करी त्यांची, प्रत्येक चरणाला जेथे शब्द लावायचा बरं का, जेथे. प्रत्येक चरणाला जेथे शब्द लावायचा, जेथे. जेथे हा भगवान संत दरबारामध्ये जातो आणि संतांची सेवा करतो, तेथे माझा काय कोण तो विचार, तेथे माझा काय कोण तो विचार, तेथे माझा काय कोण तो विचार, तेथे माझा काय कोण तो विचार. वर्णभयाचा भगवान संत दरबारामध्ये जाऊन सेवा करतो, तेथे माझा काय कोण तो विचार. हा इथं महिमा शब्द आहे बघा, महिमा. आणि महिमा एवढं पद मोठं आहे, हे एका तासाचं 2 तासाचं नाही, खूप मोठं पद आहे. हा बघा तुम्ही, महिमा. महिमा म्हणजे मोठेपणा. संतांचा महिमा संत झाल्याशिवाय कळत नाही. भक्ताचा महिमा संतची जाणती आणि दुर्लभ या गती अनेकाशी. अहो संतांचा महिमा घरातल्या लोकांना कळला नाही तर बाहेरचे लोक काय सांगतील. घरातल्या लोकांना कळत नाही. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमा नेल कळू. संत झाल्याशिवाय संतांचा महिमा कळत नाही. बरेचसे लोक भेटतात आणि म्हणतात महाराज संत कुठं भेटतील. संत भेटण्याचा विषय नाही, संत होण्याचा विषय. आपल्या जर समाज समोर जर संत आले तर आपण संत नसल्यामुळे आपल्याला कोण दिसणार आहे, संत दिसणार आहे. हा बघा तुम्ही, तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण ते अशी त्रिभुवनामध्ये खोटे. आपण जर शुद्ध नसल्यामुळे आपल्याला जगतामध्ये चांगला माणूस तरी दिसेल का. राजा धर्माचं आणि दुर्योधनाचं उदाहरण सांगितलं जातं. राजा धर्माला या जगतामध्ये वाईट कोणी दिसला नाही आणि दुर्योधनाला या जगतामध्ये चांगला कोणी दिसला नाही. दुर्योधनाची व्याख्याच अशी आहे बघा तुम्ही, दुसऱ्याचं कधी देख होत नाही त्याचं नाव दुर्योधन. दुसऱ्याचं कधी देख होत नाही त्याचं नाव काय आहे, दुर्योधनच. एक माणूस इतका जबरदस्त दुःखी दिसला की विचारलं का हो तुमच्याकडे काहीच कमी नाही तरी तुम्ही दुःखी, तो मला शेजारी सुखी म्हणून हा दुःख. म्हणजे याचा अर्थ असा आहे की भक्त झाल्याशिवाय संत झाल्याशिवाय संतांचा महिमा घरातल्या लोकांना कळत नाही तर बाहेरचे काय सांगतील. म्हणून वर्णवारंवार हरी भक्त थोरा हो मंडळी, हरी भक्त थोरा हो मंडळी. हरी भक्त
निळोबाऱ्या सुद्धा सांगतात की काय त्यांचा महिमा वारंवार बघा संतांचा महिमा तो बहु दुर्गम संताचा महिमा तो बहु दुर्गम. संताचा महिमा तो बहु दुर्गम. संताचा मोठ्या लोकांना काय की संतांचा महिमा कळायला नाही. उदाहरण दिलं बहुदळ झाली झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. हा संतांचा महिमा. ब्रह्मदेवाचं उदाहरण घेतलं तुकोबाराने. त्यांचा महिमा काय आहे की नाही. वर्णू मी पामर नकळे तो साचार ब्रह्मादिका. ब्रह्मादिक आदी करून मोठ्या लोकांना कळालेलं नाही. हा मोठ्या लोकांना बरं का. ब्रह्मदेव काही सामान्य नाहीत. एक देव आहे लक्षात आलं का. तो रजोगुण देव आहे. रजोगुण बघा तुम्ही 3 गुणांचं वर्णन आहे 14व्या अध्यायामध्ये. सतोगुण रजोगुण आणि तमोगुण. सतोगुणाचे 2 पास आहेत. सुखज्ञानाची पासके. काही लोक सुखानं बांधल्या जातात तर काही लोक ज्ञानानं बांधल्या जातात. हां बघा तुम्ही ज्ञानी माणूस ज्ञानी पुरुष नीट बोलणारच नाही. तो कोड्यातच बोलणार. काय बोलत असताना नीट बोलणार नाही. कोड्यात बोलणार. हां नवे ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण दिलं विद्वत्तेचे भरे भूतांगी. भूत लागलेला माणूस जसा नीट बोलत नाही तसा ज्ञानी पुरुष नीटच बोलत नाही. हां नीट बोलत नाही. कोड्यातच बोलणार. विठाला विठाला जसा अज्ञान बाधक आहे त्याचप्रमाणे ज्ञान सुद्धा बाधक आहे. बघा तुम्ही अज्ञानाचे काय की 2 प्रकार आहेत. एक रजोगुण आणि तमोगुण. तसं सत्वगुणाचं सुद्धा पासच आहे. उदाहरण सांगितलं जातं खेडेगावामध्ये. बहुतेक आमचे खेडेगावात कीर्तनं जास्त होतात. त्याच्यामुळं आम्हाला 10 मिनिटाला 15 मिनिटाला विनोद सांगावाच लागतो. विनोद सांगितलं तरच आम्हाला समाधान वाटतं. हां इथंही सांगायचे का रामकृष्ण. चलता एका माणसाच्या पायामध्ये काटा मोडला. शेतकरी होता. पायामध्ये काटा मोडल्याच्या नंतर त्यानं काय केलं की बाबळीचा काटा घेतला आणि पायातला काटा काढला. आणि मनातल्या मनात म्हणाला हा काटा किती चांगला आहे म्हटला. यानं पायातला काटा काढला. मग आता तो काटा फेकून द्यायचा की नाही. ज्यानं काढलाय तो पायात घुसलेला त्यानं खिशात ठेवला. मला हा काटा किती चांगला आहे म्हटला. त्यानं खिशात ठेवला. रात्रीचं जागरण झालेलं होतं. एका झाडाखाली झोपलं. दुपारची वेळ आळस दिल्यावर केल्यानंतर खिशातला पोटामध्ये. आता मी तुम्हाला विचारतो पायातला बरा का पोटातला. सगळे लोक सांगतील पायातला बरा. हा बरं का. एका वेळेस रजोगुण तमोगुण चांगला आहे परंतु सत्वगुण सुद्धा पोटातला काटा 15 टाके. लक्षात आलं का. एखाद्या वेळेस अज्ञानी माणूस खूप चांगला परंतु त्या अज्ञानाच्या विरोधी वृत्तीज्ञान खूप बाधक आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण दिलं अज्ञान ज्ञाने नेलिया ज्ञाने कीर्तिमुखत्व केली. प्रत्येक मंदिरामध्ये कीर्तिमुख तुम्हाला दिसते बघा. कीर्तिमुख माऊलीच्या मंदिरात गेले तरी कीर्तिमुख दिसणार. पांडुरंगाच्या मंदिरात की कुठेही जा तुम्हाला कीर्तिमुख दिसतं. त्या कीर्तिमुखाचं उदाहरण आहे पुराणामध्ये. त्या कीर्तिमुखाला निर्माण केलं भूक वाढवून दिली.
आणि त्यानं जंगलातले सगळे राक्षस खाऊन टाकले आणि देवासमोर उभा राहिला. देवा भूक काही संपत नाही. म्हणले राक्षस खा ना. म्हणले सगळे संपले. म्हणले असं कर, स्वतःचं शरीर खाऊन टाक. त्यानं काय केलं की स्वतःचं शरीर खाऊन टाकलं आणि फक्त मुखानं शिल्लक राहिला. त्यानं काय केलं, अनेक राक्षस खाल्ले म्हणजे अज्ञान खाल्लं आणि स्वतःचं शरीर खाल्लं म्हणजे ते अज्ञानाच्या विरोधी ते काय की वृत्ती ज्ञान खाल्लं आणि शुद्ध ज्ञानाने शिल्लक राहिला. आणि म्हणून आमचे संत सांगतात, शास्त्र सांगतात की 2 गुण जसे बाधक आहेत तसा सत्वगुण सुद्धा बाधक आहे. विठाला सत्वगुणाचे 2 पास आहेत, तसे रजोगुणाचे सुद्धा 2 पास आहेत. बघा तुम्ही, रजो रागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवम तन्नि बध्नाति कौंतेय कर्मसंगेन दीनम. कर्म आणि तृष्णा. काही लोक कर्मानं बांधले जातात तर काही लोक तृष्णानं बांधले जातात. रजोगुणी माणसाला कितीही मिळू द्या, ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण दिलं, तैशी तृष्णा वाढी नलिया का मेरूही हाता आलिया. मेरू सर्वात मोठा पर्वत आहे. बघा तुम्ही, सर्वात मोठा पर्वत आहे आणि भगवान सांगतात पर्वतामध्ये मेरू नावाचा मी आहे. विभूतीमध्ये सांगत असताना पर्वतामध्ये कोण आहे, मेरू नावाचा मी आहे. मेरू पर्वता जरी एवढं मिळालं तरी माणसाची तृष्णा कधी संपत नाही. परंपरेचं उदाहरण आहे. एका माणसाला सोनं हवं होतं. सोनं म्हटल्यानंतर आमच्या पांडुरंगाकडे कोणी जात नाही. पांडुरंगाकडे कोणी जात नाही. बघा, पांडुरंगाला अशा वस्तू आवडतात की संसारात काय की ज्याला कोणी त्याला विचारित नाही अशा देवाला आवडतात. बघा तुम्ही, संसारामध्ये त्याचा अर्थात काय की काहीच उपयोग नाही अशी ती वस्तू देवाला आवडते. अति प्रिय आवडे तुळशी बुक्का. बघा तुम्ही, पंढरपूर सोडून ह्या काय की 2 गोष्टीचा कुठेच उपयोग नाही. तुळशीच्या झाडाखाली काही झोप घेता येत नाही. तुळशीच्या झाडाखाली आपल्याला म्हशी बांधता येत नाहीत, आहे की नाही. मग तुम्हाला वाचायला मिळतं पेपरला कोणाचं सोनं चोरीला गेलं, कोणाचे पैसे चोरीला गेले. अलीकडे भुरटे चोर सुरू झालेले आहेत. मध्यंतरी 22 वर्षापूर्वी या खेड तालुक्यातच पेपरला आलं होतं, आमच्या 10 गोदड्या चोरीला गेल्या. गोदड्याही चोरीला जातात, बरोबर आहे की नाही. काही काही गोष्टी चोरीला जातात, पण असं कधी वाचायला मिळालं का वारकऱ्याच्या 10-5 माळा चोरीला गेल्या? असं कधीच नाही. तसं काय आहे की त्या बिचाऱ्याला म्हटलं म्हणजे काय की सोनं हवं होतं म्हणून तो आंध्रामध्ये गेला आणि बालाजीची प्रार्थना केली. बालाजी प्रसन्न झाले. कीर्तनामध्ये लवकर प्रसन्न होतं, ताबडतोब प्रसन्न झाले. काय मागायचे ते मागून ये. तो म्हणला देवा मला सोनं हवं आहे. सोनं म्हटलं की त्यानं लगेच काय केलं, देवाने एवढं दिलं. त्याला पसा म्हणतात, काही भागामध्ये खोंगा म्हणतात. खोंगा, खोंगा शब्द आमचे शंकर महाराज गमतीने सांगायचे, खोंगा. विठाला विठाला विठाला. हा मराठवाड्यातला शब्द बरं का खोंग. काही लोक त्याला पसा म्हणतात, काही लोक वंजळ म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये वंजळ शब्द आहे. म्हणजे तात्पर्य भा की त्याला 2-3 वंजळा दिल्या. तुम्हाला देवा एवढंच 10-5 पाटे घेऊन जा म्हटले. तुम्हाला देवा एवढंच. म्हणले 10-5 गाड्या घेऊन जा. तुम्हाला देवा एवढंच. डोंगरावर घेऊन गेले म्हटले सगळा डोंगर सोन्याचा. तो म्हणला देवा एवढंच. याला म्हटलं जातं रजोगुण. जरी ब्रह्मदेव असला तरी तो रजोगुणी आहे. आणि आमचे म्हटलं म्हणजे काय की संत हे गुणाच्या पलीकडे असल्यामुळं ज्याच्याकडे गुण आहेत तो गुणातीताचं वर्णन करू शकत नाही. म्हणून आमच्या तुकोबारांनी मोगम शब्द वापरला. न कळे तो साचार ब्रह्मादिका. आधी करून मोठ्या मोठ्या लोकांना काय की संतांचा महिमा कळालेला नाही. आणि म्हणून बघा तुम्ही, नो हे असामान्य महिमा संतांचा. नैवेद्य हा चित्ता मूर्ती देवी
महिमा पद घ्यायचं बरं का. नो हे असामान्य महिमा संतांचा. सगळ्या कथा सांगत बसायचं नाही आपल्याला. आता माहिती आहे आपल्या नामदेवाची कथा सर्वांना माहिती आहे. हां, नवे नवी तर सगळे कीर्तनकारच असल्यामुळे त्यांना सगळंच माहिती आहे. अभंग घेतला रे घेतला. अभंग घेतला म्हणण्यापेक्षा कीर्तन ज्याचं ठेवलं तेच त्यांच्या लक्षात येते की आता हे काय सांगणार आहेत. विठाला विठाला हला कीर्तनकार पाहिल्याबरोबर त्यांच्या लक्षात येते यांचं काय आहे ते. हां, जाऊ दे. हां, तात्पर्य भाग. हां, बघा तुम्ही हरिपाठामध्ये 4 मुक्तीचं वर्णन केलं. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. 4 मुक्तीचं वर्णन केलं. तेने मुक्तिचारी साधी येल्या, हे की नाही. सलोकता त्यांच्या लोकामध्ये राहणं, आहे की नाही. वैकुंठ भुवनी घर केले. समीपता देवाजवळ राहणे. लक्ष्मी वल्लभ त्याजवळी देवासारखं होणे. चतुर्भुज नर होणे ठेले. आणि सायुज्य नावाचा मोक्ष. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पावी जे उत्तम निधस्थान. उत म्हणजे गेलेला, तम म्हणजे अंधकार. अंधकार रहित अवस्था त्याला म्हटलं जातं उत्तम अवस्था, श्रेष्ठ अवस्था. त्याला सायुज्य नावाचा मोक्ष म्हटलं जातं. आणि ते सायुज्य नावाचा मोक्ष केवळ संतांच्या आलिंगनामध्ये मिळतो. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. ऐसा संताचा महिमा संतांच्या बाबतीमध्ये बोलताच येत नाही, है की नाही. झाली बोलायाची सीमा. आपल्या ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये दशकिरीची पद्धत मोठी. हां, मग त्या दशकिरीला मग एखादा बोलणारा असतो, तो उभा राहिला की म्हणतो यांच्याबद्दल काय बोलावं, बोलताच येत नाही. आणि जे बोलायला सुरुवात करतात खालचे लोक चिठ्ठी देतात, बरेचसे लोक बोलणार आहेत, थोडंसं लवकर उरकून घ्या. हां, तसं काय की संतांच्या बाबतीमध्ये जगद्गुरु तुकोबरा म्हणतात बोलताच येत नाही, परंतु इतके बोलले संतांच्या बाबतीमध्ये. आमच्या एकनाथ महाराजांची तुम्ही गाथा वाचा. एकनाथ महाराजांनी संत महिमा म्हणून लिहिलेला आहे. आणि एवढं म्हटलं म्हणजे हरीचं चिंतन केलेलं आहे बघा तुम्ही. संत महिमा. आमच्या जोग महाराजांनी या काही की आळंदी क्षेत्रामध्ये पहिलं कोणतं काम जर केलं असेल तर गाथ्याचं वर्गीकरण. जोग महाराजांनी पहिलं काम केलं, त्यापैकी जोग महाराजांनी एक संत महिमा म्हणून एकनाथ महाराजांच्या काय की गाथ्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. ते सगळं वाचा तुम्ही. विठाला विठाला. आता सगळं सांगत बसत नाही, फक्त 4-5 गोष्टी सांगतो तुम्हाला. वारीचा महिमा, संघाचा महिमा, आलिंगनाचा महिमा, भेटीचा महिमा, नव्हे महिमेचाही महिमा. इतकं म्हटलं म्हणजे मोठं चिंतन आहे त्याचं. आणि म्हणून नामदेव महाराजांचे चिरंजीव म्हणतात आता किती महिमा सांगावा. संत महिमा वर्णू किती संत महिमा निर्दिवा
नामदेव महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज म्हणतात, संत महिमा वर्णू किती निर्जीव चालविली भिंती. भिंत चालली नाही बरं का, चालवली. रेडा बोलला नाही, बोलवला. आणि ते सगळे रेडे बोलले नाहीत, एकच बोलला आहे. मला वाटतं सर्व जर बोलले असते तर गोठ्यातून त्यांनी सगळ्यांनी हाका मारल्या असत्या, मला तुम्ही जेवता होय इकडे येऊ द्या, त्यांनी सगळं डोकं दुखवलं असतं, हे की नाही. रेड्यामुखी वेद बोलाविला, बोलला नाही, बोलवला. लक्षात आलं. कारण एकच बोलला. त्याला आपल्या ह्या पुणे जिल्ह्यामध्ये टोनगा म्हणतात, टोनगा. संत वाङ्मयामध्ये त्याला रेडा म्हणतात, रेडा. हिंदी भाषेमध्ये त्याला हेला म्हणतात, हेला. आणि नगरपासून खाली बघा त्याला काय म्हणतात तिकडं, हाल्या. मला वाटतं हा रेड्यापेक्षा, टोनग्यापेक्षा, हेल्यापेक्षा हाल्या शब्द सार्थ आहे. तो जो रोडवर उभा राहिला ना, इकडच्या गाड्या इकडं असतात आणि इकडच्या गाड्या इकडं असतात. आणि मध्यंतरी जणू का RTO साहेबच असे उभा राहिल्यासारखा उभा राहतो. मग दोन्ही ड्रायव्हर खाली उतरतात, ठोका टाकून हलवतात. मग त्याचं नाव काय, हाल्या. ठोका पडल्यानंतर त्याच्या लक्षात येते की काही ते चालले वाटतं, चला. असा निर्बुद्ध प्राणी आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी बोलला नाही, बोलवला. बरं का. नुसता बोलला नाही, वेद बोलला. आणि तो बी यजुर्वेद बोलला. लक्षात आलं का. त्याला रुद्री म्हटलं जातं. अतिशय कठीण असते, शिकतानाही कठीण, म्हणतानाही कठीण, ते सांभाळत असतानाही कठीण. असा काय की ऋग्वेद तो बोललेला. लक्षात आलं का. म्हणून एक काय आहे की वाक्य सांगितलं जातं. आमचे ज्येष्ठ कीर्तनकार नेहमी म्हणायचे, ते म्हणायचे की ज्ञानेश्वर महाराजांनी एक रेडा बोलवला, पण आमच्या जोग महाराजांनी आमच्यासारखे कितीतरी रेडे बोलवले. ज्ञानेश्वर महाराजांनी एकच रेडा बोलवला, परंतु आधी करून सगळे म्हटलं म्हणजे संस्थेमध्ये शिकणारे सगळे जोग महाराजांनी बोलवण्याचं काम केलं. विठाला विठाला. सांगू का तुम्हाला, मला वाटतं जोग महाराजांची संस्था जर आळंदीमध्ये नसते तर तुमची आमची भेटच झाली नसते. लक्षात आलं. ह्या ज्या भेटी आहेत ना, इथली ग्रामस्थ मंडळी असतील, भाग्यवान मंडळी आहेत. लक्षात आलं का. आपल्या लेकरावर जेवढं प्रेम करत नाही तेवढं आमच्यावरती प्रेम करणारी मंडळी. विठाला विठाला. असो. रेड्यामुखी वेद बोलविला म्हणजे तो बोलला नाही, बोलवला. सांगतो तुम्हाला जाता जाता. जगन्नाथ अण्णांचं वाक्य बरं, त्यांचे वाक्य घेण्यासारखे आहेत. ते म्हणायचे नेहमी करता की जे कुठंच घडलं नाही ते संत वाङ्मयामध्ये घडलं. ते म्हणायचे पुराणामध्ये घडलं नाही, नवे नवे वेदामध्ये घडलं नाही, ते संत चरित्रामध्ये घडलं. विठाला विठाला विठाला. आणि म्हणून असा हा संतांचा महिमा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात एवढा मोठेपणा आहे. आणखीन काय बरंचसं म्हटलं म्हणजे चिंतन आहे, परंतु वेळ झाल्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. एकदा मोठ्या प्रेमानं भजन करा.
हे मधलं भजन झालं की नाही सर्वांना धीर येतो. मधलं भजन मग पुढे किती लांब द्या काय हरकत नाही. भजनच 12:30 का हां माझ्या कानात सांगितलं 12:30 हां काय काय म्हणजे काय आहे की माऊलीला विचारलं म्हटलं किती वेळ करायचे ते म्हटले काय हरकत नाही जेवढं करायचे तेवढं तुम्ही करा पण 1 तासाचा द्याल तर पण परत म्हणले अर्धा तास करा. तात्पर्य भाग हा संतांचा महिमा आहे. किती जरी वर्णन करत बसलो तरी तो संपू शकत नाही. आपल्याला 10व्या अध्यायामध्ये चालायचं. भगवान त्या काय की ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुच्या सामर्थ्याचं वर्णन केलं आणि त्या गुरुत्याचं सामर्थ्याचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी इतकं बघा तुम्ही मला वाटतं 6 ते 7 उदाहरणं आहेत आणि जवळची उदाहरणं दिलेली आहेत. बघा तुम्ही हे असोदृष्टी त्यावर झळके या पद्मकुरू माता पारुके तो जीवची तुके महिषीची एवढे जे महिमेचे करणे वाचाळपणे मी वानो कवणे सूर्याची अंगा उठणे लागत असे हे की नाही. इतके गोड उदाहरणं दिली रामकृष्ण इतके गोड उदाहरणं दिली बघा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात चंदनाला कोणता लेप द्यावा, अमृताचे कसे पक्वान्न तयार करावेत, गगनावरती मंडप घालता येईल का, असे जवळजवळ इतके उदाहरणं दिले ज्ञानेश्वर महाराजांनी. 5-7 उदाहरणं दिले. त्यापैकी जवळचं उदाहरण तुम्हाला सांगतो. सूर्याची अंगा उठणे लागत असे. उठणे शब्द आहे बरं का, उठणं. आता हे उठणं राहिलंच नाही. आपल्या घरामध्ये साबून आला, साबून आणि साबून आला आणि उठणा नावाचं पदार्थ रामनाम ठोकून निघून गेलं. काही की नाही. पूर्वीच्या काळामध्ये दिवाळीमध्ये ते उठणं असायचं बघा, उठणं असायचं. ठ नाही बरं का, ठ घेतलं की अर्थ बदलतो. उठणे उठणे म्हणजे सकाळी उठणे हे की नाही. उठणं म्हटलं की सकाळी उठणे बरोबर आहे काय. सकाळी माणसं उठतातच पण किती वाजता उठतात. पूर्वीचा काळ असा होता बरं का. मी आमचे वाघ महाराज आधी करून सगळे शिक्षकाच्या सान्निध्यामध्ये आम्ही राहिलेली मंडळी. आमचे भाऊ मास्तर बरोबर 3 वाजता आंघोळ करायची. 3 वाजता बरं का. मारुती महाराजांची अशी जरी तब्येत दिसत असली तरी यांचा नेम आहे सूर्योदयाच्या अगोदर आंघोळ. विठाला विठाला आमच्या नामदेव महाराजांनी स्नानाचे प्रकार 5 आणलेत. कुठं गाथ्यामध्ये 5 प्रकार आणले स्नानाचे. त्यापैकी त्यांनी सांगितलं की सत्य बोलणे सर्वात मोठं स्नान आहे बरं का. नामदेव महाराजांना सांगितलं सत्य बोलणे सर्वांमध्ये मोठं स्नान आहे. आणि बघा म्हणून पूर्वीचे लोक 4 वाजता उठायचे, स्नान वगैरे करायचे आणि देवपूजा आटपून सूर्यनारायणाची वाट बघायची, कधी उदयाला येईल कधी उदयाला येईल. आता ही वेळ सूर्यनारायणावर आली. ते कधी उठतील, उठतात का नाही का उठवावं लागेल. बघा तुम्ही खेडेगावमध्ये असा प्रकार आहे बघा. अशिक्षित माणसं उठून काकडा करतात सकाळी 4 वाजता उठून आणि सुशिक्षित माणसं काकडा झाल्याच्या नंतर उठतात. अशिक्षित माणसं सकाळी उठून काकडा करतात आणि सुशिक्षित माणसं काकडा झाल्याच्या नंतर उठतात. ज्ञानेश्वर महाराजांनी हे उठणं शब्द घेतला. उठणं म्हणजे काय की अंगाला लावल्या जातं तसं. ते म्हणतात की सूर्यनारायणाला घासून घासून स्वच्छ करायची गरज नाही. तसं कोणत्याच वाणीनं संतांचं वर्णन करता येत नाही. म्हणून तैसे स्त्रीगुरूचे महिमा. मला फक्त शेवटचा महिमा शब्द घ्यायचा आहे. तसं काय की वर्णनच करता येत नाही. तुकोबऱ्या सुद्धा हे सांगतात काय वाणू आता न पुरे हे वाणी मस्तक चर
वानू शब्द आहे, काय वानू आहे की नाही? म्हणजे काय आहे की वर्णनच करता येत नाही. म्हणून ही वाणी काही सामान्य नाही. गुरुच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, तू ब्रह्म आहेस, तर ब्रह्माचं दर्शन घडू शकतं, एवढी मोठी वाणी आहे. पण ही वाणी संतांच्या बाबतीमध्ये अपुरी आहे. बघा तुम्ही, या वाणीनं माणसाला मोठेही करता येते आणि या वाणीनं माणसाला छोटंही करता येते. मोठेही करता येते वाणीच आहे, आणि छोटंही करण्यासाठी वाणीच आहे की नाही? बघा तुम्ही, एक माणूस हसता हसता एका माणसाला म्हणला, डोकं दुखतंय हो. मग तो मला असं करा, डोकं दुखतंय ना, गाढवाच्या पाय पडलं की डोकं राहतं. तो म्हणला, काय राव तुम्ही चांगला उपाय सांगितला, तुम्ही करा पुढे पाय. लक्षात आलं की नाही तुम्ही? आलं, पण फार उशीर आलं. विठाला विठाला विठाला. या वाणीनं माणसाला मोठंही करता येतं आणि या वाणीनं माणसाला छोटंही करता येतं. ही वाणी बघा तुम्ही. अहो, समाजामध्ये सुद्धा तुकोबराने असं वर्णन केले, काय सांगू आता, संतांचे उपकार, तेथे सुद्धा काय शब्द आणलेला आहे, बरोबर आहे की नाही? म्हणून काय वाणू आता न पुरे ही वाणी. परंपरेचं उदाहरण आहे, गमतीचं उदाहरण आहे. असा एक माणूस बडबड करणार आहोत. काही काही माणसं कारणाविना बडबड करत असतात. अनंत वाचा बरळती बरळ. म्हणजे हा बरंच बडबड करतोय, म्हटले असं करूया. आणि असे सभा चाललेले आहेत, म्हणजे सभेमध्ये काय बोलते बघूया. अध्यक्षपद दिलं, सर्वांची भाषणं वगैरे झाली, आहू भरायला. आणि म्हणला, सज्जन हो, मी जे सांगणार आहे तुम्हाला माहितीच आहे. सगळा समाज म्हटला माहिती आहे. म्हणला, तुम्हाला माहिती आहे ते सांगायचं कशाला? सभा बरखास्त. लोक म्हटले, का रे, हे तर काहीच बोललं नाही. म्हणले, दुसऱ्या दिवशी ते काय करायचं, त्यालाच अध्यक्षपद द्यायचं आणि आज म्हणायचं आम्हाला माहिती नाही, काय सांगतोय बघूया. सर्वांचे भाषणं वगैरे झाली, अध्यक्षमध्ये उठून राहिले. म्हणले, सज्जन हो, मी जे सांगणार आहे ते माहितीच आहे. सगळा समाज म्हटला आम्हाला माहिती नाही. म्हणे युक्तिवाद केला. म्हणला, तुम्हाला जर माहिती नाही ते सांगायचं कशाला? सभा बरखास्त. लोक म्हणले, का रे, काल म्हटले माहिती येते मग सांगायचं कशाला, आज म्हटले माहिती येते सांगायचं कशाला? म्हणले, अर्ध्या समाजानं ठरवायचं माहिती आहे आणि अर्ध्या समाजाचं माहिती नाही, काय सांगते बघूया. सर्वांची भाषणं वगैरे झाली, अध्यक्षमध्ये उठून राहिले आणि म्हणले, सज्जन हो, मी जे सांगण्याची माहितीच आहे. अर्धा समाज म्हटला माहिती आहे आणि अर्धा समाज म्हटला माहिती नाही. तेवढ्यातही त्याने युक्तिवाद केला. म्हणला, सज्जन हो, ज्यांना माहिती नाही त्यांनी ज्यांना माहिती आहे त्यांना विचारा, सभा बरखास्त. याला म्हटलं जातं काय सांगू. तसं काय की तुकोबाराय म्हणतात, काय वानू आता न पुरे ही वाणी आणि मस्तक चरणी ठेवी तसे. जेथे हा भगवान निर्गुण निराकार स्वरूप म्हटलं म्हणजे सोडतो, सगुण साकार होतो. पूजा करून साष्टांग दंडवत घालतो. निर्गुणाकार जेथे हा परमात्मा काय करतो, निर्गुण निराकार म्हटलं म्हणजे त्याची अवस्था सोडतो, सगुण साकार होतो.
निर्गुण निराकार म्हणजे कसल्याही प्रकारचा आकार नाही, त्याचं नाव काय आहे? निर्गुण निराकार. अव्यक्त निराकार, नाही ज्या आकार, परमात्म्याला आकारच नाही. हां, आहे की नाही? हां, म्हणून असा काय आहे की निर्गुण निराकार अवस्थेतला एक शंकर महाराजांचं उदाहरण सांगतो, म्हणजे लक्षात येईल. महाराजांची एक आठवण म्हणून तुम्हाला दृष्टांत सांगतो. ते नेहमी करता उदाहरण सांगायचे, त्याला आकारच नाही, याच्यासाठी ते उदाहरण आहे. आणि त्यांचं उदाहरण आहे बरं. हां, तसे नामदेव आप्पा शामगावकर सांगायचे, पण शामगावकर आप्पा गेल्याच्या नंतर त्यांनी काही काही 2-3 गोष्टी म्हटलं म्हणजे लक्षात ठेवल्या होत्या. त्यापैकी हे एक उदाहरण आहे. अव्यक्त निराकार, नाही ज्या आकार. हां, आकारच नाही. ती सत्यनारायणाची पोथी आहे बघा. पोथीला सुरुवात असते, इकडं स्वयंपाकाला सुरुवात असते. आणि काकाला सांगून ठेवलेलं असतं, काका आमचा निरोप आल्याशिवाय उरकायचं नाही. पोथीचा क्रम असतो. हां, 5व्या अध्यायामध्ये गेल्यानंतर पहिल्या अध्यायात येत नाही. त्याचं नाव क्रम पोथीचा. एक आजोबा पोथी वाचायची घरामध्ये. ती वाचायला बसली की घरामध्ये कोणीही बोलायचं नाही. आचारसंहिता सगळ्या लोकांनी, अगदी काही कोणीच बोलायचं नाही. त्या नातवानं विचार केला, आजोबा पोथी वाचायला बसली की घरामध्ये कोणीच बोलायचं नाही, आचारसंहिता सुरू होते. मग त्या नातवानं ठरवलं की आजोबाची परीक्षा घ्यायची. त्यांची जी 18व्या अध्यायामध्ये खून होती ना, ती 17व्या अध्यायामध्ये ठेवली. 17व्या अध्यायात खून 16व्या अध्यायामध्ये ठेवली. 16व्या अध्यायात खून 15व्या अध्यायामध्ये. ते आजोबा शेवटच्या अध्यायाकडे न जाता पहिल्या अध्यायात येऊन धडकले. हां, तसं काय की ग्रंथाचा क्रम आहे तसा काकाचा 5वा अध्याय सुरू झाला. आणि काय कोण जाणे, आचार्याचं आमटीचंच पातीलं चुलीत पडलं. आणि हळूच निरोप आला, काका थोडीशी पोती लांबवा. पोती लांबवा म्हटलं की काकाने स्वर लांबवला. साधवाण्याचे नाव पाण्यात आली बरं का. अगोदर पाण्यातच होती, पण त्या नावेमध्ये आंब्याची पानं नव्हती बरं का, निंबाची पानं नव्हती बरं का, बोरीची नव्हती बरं का, चिंचेची नव्हती बरं का, जाईची नव्हती बरं का, जुईची नव्हती बरं का, ज्वारीची नव्हती बरं का, बाजरीची नव्हती बरं का. बरका 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 बरका. अर्धा तास कार्यक्रम चालला. हळूच एक माणूस म्हणतो, काका नाही येत कळायला, अशी आहेत कशाची? अहो म्हणले कशाचीच नाही आहे, आमटी होईपर्यंत चालणार. हां, तसा परमात्मा असा नाही आहे तरी कसा, त्याला निर्गुण निराकार म्हटल्या जातं. आणि तो निर्गुण निराकार अवस्थेतून तो सगुण साकार होतो. एकच फक्त सिद्धांत सांगणार, सगळा भाग मी संपवणार. एक नियम आहे, भक्त हा व्यावहारिक सत्तेमध्ये आणि आमचा परमात्मा पारमार्थिक सत्तेमध्ये. सत्तेचे 3 प्रकार आहेत बघा, पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता. प्रातिभाषिक सत्ता म्हणजे स्वप्न वगैरे हे बरं का. आता स्वप्न कधी पडतं असतं, झोपी गेल्याच्या नंतरच का. स्वप्नाच कारण निद्रा आहे की नाही. आमचे संत सांगतात की स्वप्नाला कारण निद्रा आहे. आणि झोप आली की झोपीचे सगळे प्रकार आले. काही लोक घुरतात, काही लोक घुरतात बरं का. ते जर घुरायला लागले ना तर 4-5 घुरचे लोक बसून असतात. म्हणजे झोपा ना, कसं झोपायचं बघा ना, म्हणजे कसा स्वर चालला येतो. हां, कारण तो सूरच सप्तस्वराच्या पलीकडचा असतो, बरोबर आहे की नाही. याला प्रातिभाषिक सत्ता म्हणतात. तर शेवटचं उदाहरण सांगतो. एका माणसाला पाणी प्यायचं व्यसन होतं, पाणी प्यायचं. मग ते रात्री पाणी प्यायचं, 1:30-2 वाजता उठायचा, पाणी प्यायचं आणि परत झोपायचा. घरातल्या लोकांना त्रास नको म्हणून असा पाण्याचा जग 4 फुटावर ठेवायचा आणि झोपायचा. पण प्रकार असा झाला की त्याला स्वप्नामध्ये तहान लागली आणि फिरायला लागला घरामध्ये. पाणी 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 पाणी. घरात मिळत नाही म्हणून गावात मिळत नाही म्हणून तालुक्यात मिळत नाही म्हणून प्रांतात मिळत नाही म्हणून राष्ट्रात मिळत नाही म्हणून जगात. कशात फिरतंय? जगात. आणि पाणी कशात ठेवलेलं आहे? जगात. पाणी आहे जगात आणि फिरतंय कुठं? जगात. जगात फिरून जगातलं पाणी काय मिळत नाही. पाणी आहे व्यावहारिक सत्तेमध्ये आणि याला तहान लागली प्रातिभाषिक सत्तेमध्ये. विढाला तसा आमचा भगवान आहे पारमार्थिक सत्तेमध्ये आणि भक्त आहे व्यावहारिक सत्तेमध्ये. त्यानं काय केलं की आपली अवस्था सोडली. साधक बाधक व्यवहार बघा तुम्ही. आता कीर्तन हे साधक आहे, कीर्तनकार बी जागा आहे. काही लोक काही झोप घेतात, त्याला बाधक व्यवहार म्हटलं जातं, आहे की नाही. काही लोक झोप देतात. नवे काही लोक झोप घेण्यासाठीच कीर्तनाला येतात. काही लोकांना झोप लागत नाही ना, मग ते कीर्तनात येतात. कीर्तनात झोप लागली यात नवल नाही हो. एक माणूस घोड्यावर बसून निघाला आणि त्याला घोड्यावर झोप लागली आणि खाली पडला. लोकांनी त्याला उठवून काय लावून म्हटले, तुम्ही खुशाल घोड्यावर झोपता, तुम्हाला कुठंतरी कीर्तन चाललं असावं. त्याच्या
अहो म्हणजे तुमच्या झोपण्याचा आणि कीर्तनाचा अर्थ काय समज नाही म्हटले कुठंतरी कीर्तन चाललं असावं आणि कीर्तनाची हवा इकडं आली असावी. हवा जर एवढी जबरदस्त आहे ते कीर्तन केवढं आहे. तसं काय आहे की याला साधक व्यवहार म्हटलं जातं, बाधक व्यवहार सांगत बसत नाही. तसे आमचे म्हटलं म्हणजे काय की संत व्यावहारिक सत्तेमध्ये असल्यामुळं त्यांना आपली सत्ता सोडली आणि तो सगुण साकार झाला. पहिल्यांदा पूजा केली आणि त्यांना साष्टांग दंडवत घातला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली माझ्या घड्याळीमध्ये 12:25 झालेले आहेत. आपला नियोजित वेळ असा आहे. खऱ्या अर्थानं फुलंही उधळायची असतात ते 12 वाजता, 12च्या नंतर असतात. आणि वैकुंठवासी परमपूज्य आदरणीय आपले सर्वांचे आवडते आणि माझे परम मित्र श्री हरिभक्तीपरायण आमचे शंकर महाराज सुरुशे, त्यांना जाऊन आज 2 वर्ष होतात. आणि त्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जवळजवळ म्हटलं म्हणजे काय की खऱ्या अर्थानं दुःखित अंतकरणानं त्यांचं कुटुंब आहे. लक्षात आलं का? आमच्या वहिनी असतील, एकुलते एक चिरंजीव, त्यांची मुलगी, त्यांचे बंधुराज आमची माऊली असतील, त्याचबरोबर त्यांचे मेहुणे असतील, संपूर्ण परिवार. आमच्या वहिनी श्रीमंत घराण्यात त्यात बरं का, बऱ्याचशा लोकांना माहिती नाही. खारटकर घराणा, मी त्यांच्या कीर्तनाला गेलो होतो तिथं वाशिममध्ये, मोठा घराणा आहे. लक्षात आलं का? अशा म्हटलं म्हणजे आमच्या श्रीमंत घराण्यातल्या वहिनीलाही दुःख आहे. आणि त्यांचे जीवलग मित्र जवळजवळ म्हटलं म्हणजे काही की 40 वर्षाचा संबंध. सत्याला सुद्धा महाराज असायचे बरं का. शंकर महाराजांच्या इतक्या आठवणी आहेत. महाराज आठवणीमध्ये कीर्तन संपून जाईल. पूर्वीच्या काळामध्ये महाराज तुम्ही भाग्यवान आहेत, तुम्हाला स्पीकर आहे. त्यावेळेला स्पीकर वगैरे नसायचं बरं का, तिथून चाल म्हणायची बरं का, तिथून चाल म्हणायची. अशा वेळेला म्हटलं हे रामेश्वर महाराज आधी करू सगळी जुनी मंडळी आणि पहिल्यांदा कीर्तनाची साथ केली. आणि त्यानंतर म्हटलं म्हणजे कीर्तनाच्या माध्यमामधून महाराष्ट्रभर आमच्या महाराजांनी कीर्तनं केले. आणि त्यांची संगत म्हटलं म्हणजे आमचे रामेश्वर महाराज असतील, आमचे पेनोरे महाराज असतील, सगळी मंडळी म्हटलं म्हणजे काय की. आणि त्यांना अर्थात म्हटलं म्हणजे द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं अर्थात म्हटलं म्हणजे आमचे अर्थात आदरणीय घोंडरे पाटील इथं म्हटलं म्हणजे संजय पाटील आहेत. त्याचबरोबर त्यांचे अर्थात चुलते आमचे श्री हरिभक्तीपरायण आमचे म्हटलं म्हणजे काय की बाबूलाल शेठ घोंडरे पाटील इथं उपस्थित आहेत. आता त्याचबरोबर आमचे म्हटलं म्हणजे काय की बडगुजर महाराज अर्थात म्हटलं म्हणजे तेच उपस्थित आहेत. आता सर्वांचे काय नाव घेऊ शकत नाही. गुणीजन सगळी मंडळी, बरोबर आहे की नाही, गुणीजन सगळी मंडळी. हां बडगुजर रामकृष्ण बाबा रामकृष्ण बरं का. मी पाहतो तो कोणीतरी आहे. लक्षात आलं का? आमचे सागर भाऊ कुराडे इथंच उपस्थित आहेत. भोसले रामकृष्ण आहे बरं का. विठाला 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 हो असो. आदरणीय सागरभाऊ भोसले अर्थात भोसले पाटील इथं उपस्थित आहेत. आमची सगळी महाराज मंडळी समोर उपस्थित म्हटलं सगळे पुरुष मंडळी, आमच्या सुरशे परिवाराचे सगळे परिपाहुणे, संपूर्ण ग्रामस्थ मंडळी. अगदी काय की मी अगदी त्या सुरशे परिवाराच्या वतीनं सर्वांना धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर सुंदर अशी चाल होईल तोपर्यंत काय आहे की फुलं वाटल्या जातील. फुलं उधळल्याच्या नंतर समोरच फुलं टाकायचे, इकडं तिकडं जाऊ द्यायचे नाहीत. आणि आरती होईल. आरती झाल्याच्या नंतर सर्वांनी जेवण केल्याशिवाय कोणी जायचं नाही, प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. आणि प्रसाद घेतल्याच्या नंतर इथं कोणीही थांबायचं नाही, सर्वांनी नोंद घ्यायची. तुकाराम 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 तुका म्हणे ते हे बळीया शिरो. विठ्ठल महाराज पुढं म्हणतील त्यांना साथ वा वा. तुका म्हणे ते बळीया शिरोमणी, तुका म्हणे ते
हैं बड़े शिरोमणि तुका म्हणते हैं बळ्या शिरोमणी तुका म्हणते हैं बळ्या शिरोमणी तुका म्हणते हैं बळ्या शिरोमणि तुका म्हणते हैं बळ्या शिरोमणि तुका म्हणते हैं बळ्या शिरोमणी तुका म्हणते हैं बळ्या शिरोमणी राहिले चरणी निकटवासे राहिले चरणी निकटवासे तेथे माझा काय कोण तो विचार तेथे माझा काय कोण तो विचार राहिला चरणी निकटवास राहिला चरणी निकटवास येथे माझा काय कोण तो विचार तेथे माझा काय कोण तो विचार वर्णवया पार महिमा वर्णवया पार महिमा त्यांचा वर्णवया पार महिमा त्यांचा महिमा त्यांचा महिमा वर्णवया पार वा वर्णवया पार महिमा त्यांचा वर्णवया पार महिमा त्यांचा वा वा वर्णवया पार महिमा त्यांचा मरणावया पर महिमा त्यांचा वर्णावया पार महिमा त्यांचा महिमा त्यांचा वर्णवया
कमी आहे आणि म्हणून फक्त तोंडी अभंग म्हणायचा बरं का. माझ्या वडिलाची मिरा शिगा देवा तुझी चरण सेवा सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखला दारवंटा केला भोगवटा वंश परंपरा दासमी अंकित मोकलिताला कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ऐका, महाराजांना आपण काही काही फुलं अर्पण केलेले आहेत. आपल्या गावातील ज्येष्ठ काही इथं मान्यवर मंडळी आलेली आहे. त्यापैकी 2-3 भाषणं होतील. त्यानंतर सुंदर अशी आरती होईल. आरतीसाठी सर्वांनी उठून उभं राहायचं आहे आणि प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. हां, आरती घ्यायचं का? बसता येते. उठ ना. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय बोललेले कुरे देवा कुरे पराक्रम पराक्रम आहे चारिता अधिकार पराक्रम 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 झाले समाधान तुमचे धरलेले चरण आता उठावे आता उठावे आता उठावे करून आरती आता ओवाळू गणपती अग पुरले नवस धन्य काळ देव पाहू सकळा पुण्यवंत तुम्ही आज पुरले नवस धन्य काळ देवता कावाहे काळे वासमुख आज पुरले नवस धन्य काळ प्रेमारती गोविंदाचे ओवाळते धन्य धन्य ते लोचना नित्य करते राहुली पुराणे मुक्ता ओवाळते परमानंद धन्य धन्य ते लोचना नित्य करते रामा म्हणे केशवाते धरुणे राय लोटते धन्य धन्य ते लोचना नित्य आरती ज्ञान राजा महाकैवल्य देवाची जाती मानव लोक अवतार माधुर नाव ठेवले महाकैवल देवा मनो वेगळा माझा प्रकट बोले विश्व ब्रह्मात गेले रामजनार पायी ककत ठेवले महाकैवल देवा देवजी राजा मनो वेगळा माझा आरती स्वामी सद्गुरुराम पाय राघवी भंगर जिले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम पाय राघवी तुझा तुळशी गरबा तुकाची आले म्हणून रान जोडी चरणी मस्तक ठेवले स्वामी सद्गुरुराम पाय राघवी प्रेम आनंद भोजन भाय विठ्ठल रुक्माय शिवाय माझ्या जन्म पंढरीचा वार करी वाय संघ सर्व पंढरीचा वार भाग्यष्टान मागेच दान मागणे देख जबरती आहे त्याची धरी बाय पांडुरंगा संतास निर्वेची मुलगी आणि तुझे काय तुका म्हणे आता उदार तो होई मज ठेवी पाय संताच्या या संतास निर्वेची मुलगी आणि ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम सर्वांनी खाली बसून घ्या. टाळकऱ्यांनी खाली बसून घ्या. ज्ञानेश्वर